नमस्कार, मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पिंगमध्ये तुमचं स्वागत करते. आपण एका कुटुंबामध्ये सगळे राहत असतो. काही ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती असते, काही ठिकाणी वेगवेगळं राहत असतात. पण ज्या ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती असते, म्हणजे जिथे सासू सासरे मुलगा सून एकत्र राहतात, त्या घरामध्ये खूप छान वातावरण असलं पाहिजे. परंतु खूपदा असं दृश्य दिसून येतं की त्या घरामध्ये जेव्हा सून नवीन येते तेव्हा त्या सुनेचं खूप कोड कौतुक केलं जातं, लाड केले जातात. तिला माहेरची उणीव भासू नये यासाठी प्रयत्न केले जातात आणि त्यामुळे तिच्या प्रत्येक गोष्टीला प्रोत्साहन दिलं जातं. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रोत्साहन देताना या गोष्टीचा आपण विचार करत असतो की हिला त्यामध्ये कुठेही असं नाही वाटलं पाहिजे की आपण सासरी आहोत. आणि त्यामुळे तिला सगळेजण घरातले सांभाळून घेत असतात आणि खास करून सांभाळून घेणारे घरामधले सासरे आणि नवरा, म्हणजे त्या मुलीचा नवरा म्हणजेच मुलगा, हे दोघं खास करून असतात. आणि मग तिचं सदैव कौतुक करणं, तिने केलेल्या पदार्थाचं कौतुक करणं किंवा तिने जे काही म्हटलेलं असेल त्याला दुजोरा देणं, अशा प्रत्येक गोष्टीला तिला सगळ्या गोष्टीत साथ दिली जाते. पहिल्यांदा काय असतं की नवीन नवीन असल्यामुळे गोड कौतुक होतं, सगळेजण समजून घेतात, सगळेजण समजून सांगतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तिला साथ देतात. पण काही काळानंतर ही गोष्ट जुनी होणारच होतेच. ती प्रत्येकाच्याच बाबतीत आहे की ही गोष्ट नंतर जुनी होत जाते. कारण प्रत्येक स्त्री ही नवीन लग्न करून जेव्हा येते तेव्हा ती नवीन असते, तेव्हा ती कधी ना कधीतरी जुनी होतच असते. आणि हे त्यावेळेला लक्षात येत नाही की आपल्याला नंतर हळूहळू या घरामध्ये राहताना त्याचं जे एक गांभीर्य असतं किंवा तिच्याबद्दल जे एक प्रेम असतं ते कमी कमी होत जाणार, हे लक्षात अगोदर नाही येत. परंतु होतं काय की जेव्हा नवीन आलेल्या सुनेचं कौतुक केलं जातं त्यावेळेला सासूला मात्र डावललं जातं यामध्ये. अर्थात हे सगळ्या गोष्टी असतात, ह्या सगळ्या नकळत घडत असतात, कोणी मुद्दाम वगैरे करत नसतं. परंतु हळूहळू कसं व्हायला लागतं की सासूला असं वाटायला लागतं की अरे इतके वर्ष मी या घरात होते, घर सांभाळलं, सगळ्यांच्या आवडीनिवडी बघितल्या, सगळ्यांना काय हवं नको ते सगळं पाहिलं, त्यावेळेला माझं काही एवढं कौतुक झालं नाही, कोणी कोड कौतुक केलं नाही, कोणी प्रेमाचे 2 शब्दही म्हटलं नाही, नवऱ्याने तर कधीच नाही, म्हणजे सासऱ्याने, आणि मुलाला तर कधी वेळच नसायचा. आणि असला वेळ तर तो त्यावेळेला मुलगा आई आई करत असे आणि त्यावेळेला ती म्हणजे आईही खुश होत असे की आपला मुलगा आपल्याला काही ना काही मागतो आहे, विचारतो आहे, आपल्याला भाव देतो आहे, असं त्यावेळेला आईला वाटायचं. आणि नंतर जेव्हा असं सून आल्यानंतर वागणं दिसायला लागतं तिला, तेव्हा तिच्या लक्षात येते की अरेच्या आता आपण अगदी दुय्यम स्थानामध्ये गेलो आहोत, आपल्याला कोणी विचारतच नाही आहे. म्हणजे सून नवीन असली तर तिचं कौतुक नक्की करावं, पण त्याचसोबत आईकडे किंवा आपल्या बायकोकडे दुर्लक्ष होतं आहे असं होता कामा नये, ह्याची दखलसुद्धा सासऱ्याने आणि मुलांनी घेतली पाहिजे. सुरुवातीला काय होतं की सुनेला खुश करण्याच्या पायी त्या सासूच्या काही कागाळ्या गमतीमध्ये का असेना पण सुनेजवळ बोलल्या जातात. चेष्टा सुनेच्या समोर केली जाते सासूची, तिची टर कधी कधी ओढवली जाते की आई बघ तुला काहीच येत नाहीस, ही बघ किती छान करते, असं होतं. अशा गोष्टी घडतात. कुठेतरी सासू कशी असते, ती पहिल्यांदा काहीच बोलत नाही, ती शांतपणे घेते, तिलाही असं वाटतं की जाऊ देत म्हणून ती सोडून देते. पण तिला आतून कुठेतरी ही गोष्ट खटकत असते की अरे आपण एवढं आजपर्यंत करत आलो, आपण असं एकदम आपल्याला का बरं डावललं जातं आहे, तिच्या लक्षात येत नाही. आणि कसं असतं की सुनेचं हे नवीन रक्त असतं, ताजं रक्त असतं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नानंतर तिच्यामध्ये सुद्धा काही बदल होत असतात. ज्या गोष्टी तिला नवीन असतात त्या गोष्टी तिला पटकन सहजपणे अंगीकारता नाही आहेत, ती सहजपणे स्वीकारत नाही त्या गोष्टींना, कारण त्या सगळ्याच गोष्टी तिला नवीन असतात. त्यामुळे ते घर नवीन असतं, नवऱ्याच्या बरोबरचा सहवास नवीन असतो, घरातली माणसं नवीन असतात, घरातली कामं नवीन असतात, ह्या सगळ्या गोष्टी तिला अंगीकारताना थोडंसं जड जात असतं. म्हणून तिला समजून घेणंही गरजेचं नक्कीच आहे, पण त्याचसोबत सासूला दूर करणं हे चुकीचं आहे.
म्हणजे हळूहळू काय होतं की ती सासू आणि सुनेमध्ये एक दरी वाढायला लागते. म्हणजे सुरुवातीला ही चेष्टा म्हणून केलं जातं, सुरुवातीला चेष्टा म्हणून गंमत म्हणून केलं जातं, पण नंतर नंतर त्याची दरी वाढायला लागते आणि मग थोडंसं कुठेतरी सासूला सुनेबद्दल मनातल्या मनात का होईना राग यायला लागतो की ही आल्यामुळे माझा भाव कमी झाला आहे किंवा ही आल्यामुळे मला आज दुय्यम स्थान मिळतं आहे. आणि नंतर सुनेला कसं वाटायला लागतं की ती पहिल्यांदा काहीच बोलत नाही, ती ऐकून घेते, ती पण गप्प बसते चेष्टा वगैरे ऐकून, पण नंतर नंतर तिचीसुद्धा हिंमत वाढायला लागते. आणि हिंमत वाढते म्हणजे कसं की ती मग एक शब्द आधी बोलून बघते. तिला कारण मनामध्ये असं वाटायला लागतं की ज्या वेळेला आपला सासरा बोलतो आहे, आपला नवरा बोलतो आहे, तर सासूला नक्कीच काही कळत नसणार. सासूला असंच म्हणजे किंमत नेहमी मिळत असणार या घरामध्ये. मग ती पुढे पुढे जाऊन 1-2-3 महिन्यानंतर एक शब्द सासूला बोलून बघते, एखादं वाक्य सासूला बोलून बघते. ते ऐकून सासू गप्प बसली की परत दुसरं वाक्य बोलायला लागते. तेही ऐकून गप्प बसली तर तिसरं वाक्य बोलते. असं हळूहळू ती हिंमत वाढायला लागते. तिच्यामध्ये लग्नानंतर हार्मोनल चेंजेस होत असतात, नवीनपणामुळे तिची थोडी चिडचिड होत असते, सगळं मान्य आहे. पण त्याच वेळेला सासूसुद्धा एका विशिष्ट वेगळ्या पोझिशनमध्ये असते, ते म्हणजे मेनोपॉज. म्हणजे ज्यावेळेला तिच्यासुद्धामध्ये शारीरिक बदल होत असतात आणि या शारीरिक बदलांमुळे तिलासुद्धा कुठेतरी त्रास होत असतो. ती सांगत नाही, बोलत नाही, कारण तिचीच चेष्टा त्या घरात केली जात असते. त्यामुळे ती काही सांगत नाही, बोलत नाही, पण तरीसुद्धा त्या सासूलासुद्धा कोणीतरी समजून घेण्याची गरज आहे असं तिला खूप वाटत असतं. पण नेमकं त्याच वेळेला तिच्या बाजूने कोणीच नसतं आणि म्हणून मग हळूहळू त्या सासू सुनेमध्ये थोडी दरी निर्माण व्हायला लागते. आणि आणखीन एक तिसरी व्यक्ती म्हणजे सुनेची आई असते. सुनेला आधी लग्नाच्या अगोदर ती सासू म्हणजे स्वतःच्या आईशी तिचं भलं पटत असेल नसेल माहीत नाही, पण लग्नानंतर तिच्या आईलासुद्धा सासरी गेल्यानंतर इतका पोळका येतो मुलीचा की रोज तिला फोन करणं, रोज तिच्याशी बोलणं, रोज तिला तिकडची चौकशी करून सगळ्या गोष्टी नीट आहेत ना, ठीक आहेत ना, तिच्याशी सगळे चांगले वागतात ना हे विचारणं. या सगळ्या ह्याच्यामध्ये सूनसुद्धा घरातल्या सगळ्या गोष्टी बऱ्याच प्रमाणात आईला सांगत असते. आणि नाही म्हणलं तरी मग काय होतं की जेव्हा कधी कधी सून म्हणते, म्हणजे मुलगी ती म्हणते आईला की आई थोडं थांब, मी तुला नंतर फोन करते, तेव्हा त्या आईलाही असं वाटायला लागतं की कुठेतरी आपल्यापासून आपली मुलगी दूर होते. म्हणून मग ती लगेच जावयाचं कौतुक सुरू करते, जावयाला आपला मानायला लागते, जावयाला आपलं समजायला लागते. मग जावयालाही बरं वाटतं, आपलं कौतुक होतं. आणि एकीकडे त्याला असं वाटतं की आपली आई आपल्याशी काहीच आता धड बोलत नाही, आपली आई आपल्याशी काहीच धड वागत नाही, लग्नाच्या आधी फार चांगली वागत होती पण आता नाही वागत, असं त्या मुलालाही वाटायला लागतं. त्याच्यामुळे त्याला त्या सासूचं कौतुक गोड वाटायला लागतं, जावयाला आई सासूकडनं मिळालेलं कौतुक गोड वाटायला लागतं. त्यामुळे मग होतं काय की तोही आईपासून थोडासा दुरावायला लागतो. अशी ही तिसरी व्यक्ती असते. आणि ती आई जी असते सुनेची, ती सुद्धा मग तिला काही प्रमाणात सांगते की मग तू सासूला थोडंसं धाकातच ठेव, सासूला थोडंसं जरबेतच ठेव, सासूची प्रत्येक गोष्ट ऐकायचीच असं नाही, अशाही गोष्टी सुनेला तिची आई सांगत असते. त्यामुळे काय होतं, ही जी दुरी आहे ही आणखीन जास्त प्रमाणात वाढायला लागते. आणि अशा प्रकारे ही दुरी वाढत जाऊन ती इतकी टोकाला जाते की नंतर त्या गोष्टीचं पर्यवसान वेगळ्याच गोष्टीमध्ये व्हायला लागतं. आणि त्यामुळे ह्या गोष्टी सांभाळणं खूप गरजेचे आहे. त्यामुळेच हे जे दृश्य समाजात बघायला मिळतं, तर अशा घरांमध्ये अगदी सांभाळून राहिलं पाहिजे, सांभाळून वागलं पाहिजे. नवीन आलेल्या सुनेच्या समोर आपल्या बायकोला कमी न लेखणं हे सासऱ्याने केलं पाहिजे. आणि जर सासरा किंमत देईल, म्हणजेच त्या मुलाची जर वडील किंमत देईल बायकोला, तर तो मुलगासुद्धा किंमत देईल. तो विचार करतो की आपले वडीलच काही किंमत देत नाही, तर मग आपण कशाला किंमत द्यायची. असं करून हळूहळू त्या सासूची किंमत कमी व्हायला लागते. आणि मग त्या दोघींमध्ये खूप दुरी वाढायला लागते आणि त्यांच्यात भांडणं निर्माण व्हायला लागतात. तर ही भांडणं जर व्हायला नको असतील तर ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत सासऱ्याने आणि मुलाने सुद्धा, की जे आपल्या घरात एक नॉर्मल रिॲलिटी वातावरण आहे ते त्याने तसंच ठेवायला पाहिजे. समाजामध्ये असं दृश्य अनेक ठिकाणी बघायला मिळतं आणि अनेक ठिकाणी पाहिल्यानंतर त्याचं वाईट वाटतं आणि असं वाटतं की नाही, असं होता कामा नये. त्यासाठी सासूनेसुद्धा खबरदारी घेतली पाहिजे, तिने वेळीच सावध व्हायला पाहिजे. सासूनेसुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला कमी लेखलं जातं आहे, तर नाही, आपण थोडंसं
वरचढ आहे हे दाखवायला पाहिजे. तिने एकदमच खाली मान घालून त्या घरात नाही राहायचं. ही काळजी घेणं तिचं कर्तव्य आहे. तुम्हाला माझे विचार पटतात का बघा, आवडतात का बघा. पटले असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. नवीन असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.